नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये कसा पाऊस राहील त्या संदर्भामध्ये माहिती घेणार आहोत। आज मध्यरात्री व सायंकाळी इकडे बघितलं असता सोलापूर, लातूर, बिदार, अडकूज या भागामध्ये पाऊस सदृश्य परिस्थिती दिसत आहे। तसेच सातारा, रत्नागिरी, सांगली ते रत्नागिरी या भागात विजांच्या कडकडाटासह मोठ्या स्वरूपात व वादळी स्वरूपात जोरदार असा भयानक पाऊस पडणार आहे। तर यामध्ये गारा देखील चांगल्याच अशा पडू शकते वादळी व वाऱ्यासह। तर इकडे बघितलं असता पणजीपर्यंत चांगला असा पावसाचा जोर दिसत आहे। इकडे पुणे, सातारा, अडकूज, सोलापूर, वैजापूर, लातूर, बिदर, नांदेड या भागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील पडू शकतो। इकडे छत्रपती संभाजीनगर, नाशिक, मालेगाव, जळगाव, शेगाव, वाशिम ढगाळ वातावरण राहील व काही ठिकाणी भाग बदलत पाऊस पडू शकतो। आणि इकडे पूर्व विदर्भामध्ये बघितलं असता शेतकरी मित्रांनो, नागपूर, उमरेड, वर्धा, पांढरकवडा, यवतमाळ, कारंजा, पुसद, गडचिरोली या भागामध्ये भाग बदलत काही ठिकाणी पाऊस पडू शकतो। इकडे गोंदिया जर बघितलं असता, गोंदियामध्ये तर भंडारा ते गोंदिया भागामध्ये पावसाचे वातावरण तयार होत आहे। तर अवकाळी कुठेही पाऊस काही ठिकाणी पाऊस पडू शकतो। तर इकडे शेतकरी मित्रांनो बघितले असता समोर शेगाव, जळगाव या भागात देखील पाण्याचे चांगले स्वरूप दिसत आहे। इकडे मालेगाव झालं, वाशिम झालं, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, अडकूज, सोलापूर, लातूर, बिदर, सांगली, वैजापूर, रत्नागिरी या भागामध्ये चांगल्याच पावसाचा जोर दिसत आहे। इकडे जर तालुका निहाय जर बघितलं असता निपाणी, रिबाग, कडोली, विटा, कराड, सातारा, वडूज, चिपळूण, रत्नागिरी, रायपूर या भागामध्ये सावंतवाडी देखील या भागामध्ये पावसाच्या चांगल्या अशा सरी बरसणार आहे। अशाच नवीन अंदाजासाठी बघत राहा आपलं यूट्यूब चॅनल। नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।